राज उद्धव एकत्र आले हा क्षण दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला होता. तेव्हा मात्र काँग्रेस आणि शरद पवार या कार्यक्रमापासून दूर राहिले. ते का राहिले याचं उत्तर आता सापडू लागले. दोन भाऊ एकत्र आले, मनोमिलन झालं. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन भेटून आले. इतक्या वर्षांची कटुता मिटली. मराठी जनात आनंद झाला. आता काही भाजप आणि महायुतीचं खरं नाही अशा आविर्भावात महाविकास आघाडीतील नेत्यांनी सूर धरला होता. वोट चोरीच्या मुद्द्यावरूनही सर्वपक्षीय मोर्चात सारे एकवटले होते. मात्र खऱ्या अर्थाने जेव्हा जागा वाटपाची वेळ आली तेव्हा मात्र दोघात तिसरा आणखी नको अशी भूमिका महाविकास आघाडीत घेताना काँग्रेस नेते दिसू लागलेत. नेमकं काय घडतंय पाहूयात. नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहे सेजल जाधव. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंच्या विरोधात आपण ही निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. आता मात्र वेळ निघून चालली आहे. महापालिकेचा निकाल लागण्यासाठी अवघा महिनाही हातात नाही. मात्र दोन्ही भावांसोबत जायचं की नाही याबद्दलची चर्चा अद्याप काँग्रेसला करता आलेली नाही. जागा वाटपच्या फॉर्म्युला संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी एक बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात शिवसेना उभाटाचे नेते अनिल परब आणि मनसेचे बाला नांदगावकर उपस्थित होते. त्यांना पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर चर्चा झाली ते सांगायचं नसतं, निर्णय झाला की आम्ही कळवूच अशी सूचक प्रतिक्रिया दिली. याचा अर्थ राजकीय जाणकारांनी काय लावायचा तो लावलाय. राज ठाकरे काँग्रेस सोबत जाणार का अशी चर्चा असताना आता काँग्रेस राज ठाकरेंसोबत जायला तयार नाही अशा चर्चांना जोर धरू लागल्यात. महाविकास आघाडी कोलमडते हे पाहून आजारपणानिमित्त काही काळ विश्रांती घेणारे संजय राऊत धावून आले. आपण जर एकत्र लढलो नाही तर याचा फायदा भाजपलाच होईल, त्यामुळे काँग्रेसने नमतं घ्यावं अशी गळ ते काँग्रेस नेत्यांना घालताना दिसतात. ठाकरे विरुद्ध काँग्रेसचं वैर काही नवं नाही. यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कॅबिनेट बैठकीत काँग्रेस मंत्र्यांशी उडणारे खटक्यांची चवीने चर्चा केली जायची. तेव्हा शरद पवार सगळं तरुण नेत. आता मात्र मुंबई महापालिका निवडणुकात शरद पवारांची तशी थेट कुठलीही भूमिका नसल्याने महाविकास आघाडीचा डोलारा सांभाळणारे राऊत एकाकी पडलेत. आधीच मनसेला किती जागा द्याव्यात हे ठाकरेंचं ठरता ठरेना झालंय. त्यात काँग्रेसला सोबत घ्यायचा पेच कायम आहे. दुसरीकडे तळागाळात ठाकरे विरुद्ध मनसे अशी कार्यकर्त्यांची स्थिती पूर्वापार आहे. दोन्ही पक्षांना हे आव्हान पेलायचंय. जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तेव्हा अनेक जण पक्ष बदल करतील अशी ही चिन्ह आहेत. दोन्ही पक्षात हा जाणवणारा संभाव्य धोका लक्षात घेता आता ताक ही फुंकून प्यायचं असा निर्णय घेतल्याचं दिसतंय. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे मुद्द्यांची चणचण दिसू लागले. वोट चोरीचा मुद्दा घ्यावा तर ISR ला काँग्रेसच विरोध करते. इतकं करून वोट चोरीचा मुद्दा पुन्हा लावून धरा तर संसदेत सुप्रिया सुळेंनी मी त्याच EVM वर निवडून आले त्यामुळे मला फरक पडत नाही असं ऑन रेकॉर्ड सांगतायत. अदानीचा मुद्दा घ्यावा तर राहुल गांधींचं अदानींच्या अवतीभोवती फिरताना दिसतायत. दुसरीकडे भारतात मेसी आला म्हणून कार्यक्रमात अदानींच्या बॅनर खाली हजेरी लावतायत. या उलट स्थिती भाजप आणि महायुतीतील पक्षांची दिसून आले. बिहार निवडणुकांमध्ये भाजपची मजबूत स्थिती. लाडकी बहीण सारखी योजना, मुंबई आणि MMR ठिकाणांच्या यशस्वीपणे राबवलेल्या प्रकल्पांचं भांडवल भाजपकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप या निवडणुकांसाठी जोरदार प्रचाराला उतरणार हे दिसतंय. एकेकाळी भाजप शिवसेना युतीत असणाऱ्या मुंबई महापालिकेत आता उद्धव ठाकरेंचा उभाटा विरुद्ध भाजप महायुती अशा प्रकारे लढत रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजप सोबत एकनाथ शिंदेही फ्रंटवर आहेत. शिवसेना भाजपच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून ते राष्ट्रवादी सोबत नाही, त्याचा तितकासा फटका भाजपला बसणार नाही. मात्र या उलट स्थिती काँग्रेसमुळे उभाटा आणि मनसेची झाल्याचे दिसून येत आहे. एकूण 227 जागांसाठी मुंबई महापालिकेत शिवसेनेकडे 85, काँग्रेसकडे 31, भाजपकडे 82 नगरसेवक आणि त्यानंतर इतर अशी स्थिती मुंबई महापालिकेत आहे. अर्थात पूर्वीच्या तुलनेत काही नगरसेवक एकनाथ शिंदेकडे वळलेत, काहींनी भाजपात प्रवेश केला आहे तर काही भाजप सोबत जाण्यास इच्छुकही आहेत. विशेष म्हणजे इतका गाजावाजा करणाऱ्या मनसेचे महापालिकेतील तुल्यबळ नगण्य दिसत आहे. विशेष म्हणजे मनसेने यापूर्वी लोकसभा लढवलेलीच नाही. विधानसभेत काही ठिकाणी उमेदवार दिले होते, त्यावेळीही त्यांना चांगली कामगिरी दाखवता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 9 नगरसेवक 2017 ला निवडून आले होते, त्यांनीही 7 अजितदादांनाच दिली. हे गणित काँग्रेसला चांगलेच माहीत असल्यामुळे काँग्रेस निवडणुकीत स्वबळाचा नाराज देत आहे. एकेकाळी वज्रमुठ सभा घेणाऱ्या महाविकास आघाडीत मात्र
आता बोटावर मोजता येतील इतकेच पक्ष शिल्लक राहिलेत की काय, अशी स्थिती सध्या आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? काँग्रेसने ठाकरे बंधूंची साथ सोडून योग्य केलंय का? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.